नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही यात्रा नसून एक फार मोठा महोत्सव आहे आणि समस्त भक्त मंडळ बहुसंख्येनं हजारोच्या संख्येनं इथं उपस्थित झालेले, ब्रह्मवृंद उपस्थित झालेले. तर जगदंबेची सुरुवातीला, कारण परशुरामांची माता ही रेणुका माता असल्यामुळं इथूनच आपल्याला आज शोभायात्रा काढलेली आहे, गोपूजन झालेलं आहे, ध्वजपूजन झालेलं आहे आणि आता रथयात्रा, पुन्हा आपण हलगी पथक आहे, त्याचबरोबर सोबत लाठीकाठी महिलांचं पथक आहे, शौर्य पथक आहे. असं सुंदर आणि वैदिक मंत्रांचे भव्य अशा आवाजामध्ये मंत्रोच्चारानं आपला हा कार्यक्रम आणि होत आहे. अशा प्रकारचा आहे. जय परशुराम. भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त सर्वांना, सर्व बांधवांना, सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं परशुराम जयंती, भगवान श्रीकृष्णाच्या अवताराची पूजन आहे आणि सर्वांच्यामध्ये विद्येचा, शौर्याचा संदेश पोहोचवण्याकरता ही एक बलाची उपासना करण्याकरता परशुराम जयंतीच्या निमित्ताने शोभायात्रा निघत आहे. जय परशुराम. धन्यवाद. आज परशुराम जयंतीच्या निमित्तानं परभणी शहरातल्या तालुक्यातील सर्व जनता उपस्थित आहे. जयंतीनिमित्ताने त्या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा शुभेच्छा होतात. फार मोठ्या प्रमाणामध्ये ही जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. खूप उत्साहाचं वातावरण आहे. त्या उत्साहाच्या वातावरणात सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. आज परशुराम जयंतीनिमित्त सकल ब्राह्मण समाजामार्फत एक शोभायात्रा काढण्याचं नियोजन करण्यात आलं. सोबतच आज बसवेश्वर महाराजांची सुद्धा जयंती आहे. त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा, सर्व ब्रह्मवृंदांना शुभेच्छा, सर्व बांधवांना शुभेच्छा. ह्या कार्यक्रमाच्या रेणुका माता मंदिर, रेणुका माता देवीपासून इथं चालू करणं, शोभायात्रा सुरुवात करण्याचा मागचा हेतू आहे की रेणुका माता ही भगवान परशुरामाची आई आहे. त्यानिमित्तानं इथं आहे आणि भगवान विष्णूचे 6वे अवतार परशुराम आहेत, म्हणून लक्ष्मीनारायण मंदिरात याची सांगता करण्याचं नियोजन समितीनं हे आयोजन केलं आहे. त्यासाठी सर्व भाविक, सर्व ब्रह्मवृंद, 4 वेद विद्यालयाचे वेदगुरू, त्यांचे शिष्य मंत्रोच्चारद्वारे सगळ्या प्रभावती नगरीला आज मंत्रमुक्त करणार आहेत आणि सगळा चांगल्या प्रकारचा औरा इथं निर्माण झाला पाहिजे. सुख शांती नांदली पाहिजे. पूर्ण विश्वामध्ये, सकल विश्वात शांती असायला पाहिजे. याकरिता आज वेदमंत्राचा उच्चार करत करत आम्ही ही शोभायात्रा लक्ष्मीनारायण मंदिरपर्यंत नेऊन सांगता करणार आहोत. सर्वांना परत भगवान परशुराम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. परशुराम जयंतीनिमित्त आज या दरवर्षीप्रमाणे श्री रेणुका माता मंदिर येथे आज खूप मोठ्या प्रमाणात ब्रह्मवृंद आलेले आहेत आणि परशुराम जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे. तरी सर्व ब्रह्मवृंद भक्त भाविकांना व सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परशुराम जयंतीनिमित्त शुभेच्छा. काय आयोजन केलं, काय सगळ्यांचा पाठिंबा आहेच. तुम्ही सुद्धा यावं सगळ्यांनी. जय परशुराम. आज भगवान परशुराम जयंती आहे. त्यासाठी सर्व हिंदू समाज, ब्राह्मण समाज एकत्र आला आहे. सर्वांना परशुराम जयंतीच्या शुभेच्छा. जय परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. परशुराम जन्मामध्ये ब्राह्मण समाज जास्तीत जास्त आहे आणि सकल हिंदू समाजही आहे. त्याबद्दल धन्यवाद. जय परशुराम. जय परशुराम. जय परशुराम. आज परशुराम जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. सकल समाज यामध्ये ब्राह्मण समाज आणि हिंदू समाज समाविष्ट झालेला आहे आणि संघशक्ती कलियुगे या न्यायानं परशुराम जयंती हा उत्सव अत्यंत चांगल्या प्रकाराने परभणी शहरामध्ये राबवला जात आहे. जय परशुराम. जय परशुराम जयंतीनिमित्त परभणी शहरातील सर्व ब्रह्मवंतांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला सर. परशुराम जयंतीनिमित्त सर्व परभणीकरांना, समस्त हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा.
परशुराम जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय श्री आज परशुराम जयंतीनिमित्त सर्व ब्रह्मवंदांना माझ्या शुभेच्छा. जय परशुराम. नमस्कार, मी मधुकर उमरीकर. परशुराम जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. या निमित्तानं आज ही रॅली निघालेली आहे आणि भगवान परशुराम हे सर्वांचं दैवत आहे आणि त्यांनी सगळ्यात मोठी एक गोष्ट सांगितली की आपण सगळेजण एक आहोत आणि माणुसकी जपा. हा जो संदेश आहे तो या रॅलीच्या माध्यमातून आपण देत आहोत आणि या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आणतो आहोत. त्यामुळं सगळे बांधव यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परशुराम जयंतीच्या निमित्तानं सर्व समुदायाचा जो सहभाग आहे तो असंख्य सहभाग आहे आणि अतिशय उत्साहात सगळेजण साजरी करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. या 2026ची परशुराम जयंती जी आहे अत्यंत जल्लोषात साजरी होत आहे. याबद्दल तुम्हाला परशुराम जयंती खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शुभेच्छा. सर्व भाविकांना आज परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे वरुण राजानं पण पावसाची हजेरी लावलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी परशुरामाची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. बोला गुरु. तुम्ही सर्वांना शुभेच्छा. सर्वांना परशुराम जयंतीनिमित्त शुभेच्छा. जय परशुराम. परभणी शहरातील सर्व भाविकांना आणि विशेष म्हणजे ब्राह्मण समाजातील सर्व भाविकांना या परशुराम जयंतीनिमित्तानं सर्वांना शुभेच्छा. तसेच परशुराम जयंती म्हणजे सर्वांसाठी आज विशेष म्हणजे बसवेश्वरांची सुद्धा जयंती आहे. अक्षय तृतीया हा पर्व काळ आहे आणि या दिवशी ह्या दोन्हीही जयंती आपल्या परभणी शहरामध्ये विशेषत्वानं सर्व शहरामध्ये मोठ्या प्रकारची मिरवणूक निघून सर्वजण या मिरवणुकीला हजर राहतात, उपस्थित राहतात. सर्वांना या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना अक्षय तृतीयानिमित्त तसेच परशुराम जयंतीनिमित्त तसेच बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनात सगळ्यांच्याच आलं आणि मग सगळ्यांनी सुचवलं. सगळ्या ज्येष्ठांनी सुद्धा त्याला मोठ्या मनानं मान्यता दिली. विशेष म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. आधीचा मार्ग तोच होता ठरलेला. पोलीस अधीक्षकांना सुद्धा मार्ग तोच सांगितलेला होता. परंतु नंतर आपण हा मार्ग इकडे बदलला आणि त्या बदललेल्या मार्गानुसार आपण जी आजची शोभायात्रा काढली त्याबद्दल कसं तुम्हाला सगळ्यांचं या शोभायात्रेमधला फरक आणि या तितक्या धरून आहोत आपण, पण तो आनंद द्विगुणित झाला की नाही याचा काम आभार आहेत आपल्या. कारण समितीनं अथाक प्रयत्न घेतले सगळ्या सर्वांचेच प्रयत्न नसतं इथं आणि त्यांच्या कष्टावर आलेल्या सगळ्यांचं प्रेम आहे. आपल्या समाजाबद्दलचं प्रेम, समाजाबद्दलची एकात्मता, एकी ही आज आपल्या समाजाच्या जगाला, लोकांना, राजकीय लोकांना सुद्धा आपली जी एकता आहे ती आज खऱ्या अर्थाने दिसून आली. आणि ही एकता आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही. एकाचे 10 आपल्याला वाढवायचे तर. आणि परशुराम जन्मोत्सव समितीचे जे आपण व्हॉट्सअप ग्रुप काढलेला महिलांचा आणि पुरुषांचा हा बंद करायचा नाही आहे आपल्याला. त्याच्यामध्ये अजून माणसं त्याच्यामध्ये वाढवायचे ना. आपल्या समितीतर्फे आणखी एक नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याबद्दल परांजपे काका आपल्याला 10 मिनिटाचा वेळ घेऊन 2 मिनिटामध्ये त्या उपक्रमाबद्दल सांगणार आहे. तर सर्वांनी खरंच एवढ्या प्रमाणामध्ये येऊन या कार्यक्रमाची अतिशय अत्यंतिक शोभा वाढवली, आनंद द्विगुणित केला, शतगुणित केला आणि सगळेजण एवढ्या संख्येनं आनंद वाटला. जय परशुराम, जय परशुराम. सगळ्यांचे आभार मानत नाही कारण हे आपलं कर्तव्यच आहे. आपण सगळेजण एकच आहोत. त्यामुळं आपल्याला आभार न मानता फक्त कृतज्ञता व्यक्त करून इथं
सर्व आलेल्या इथल्या आपल्या बंधू आणि भगिनींना एक विनंती आहे, आता महाप्रसाद घेण्यासाठी या बाजूच्या वरच्या हॉलमध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे. एका बाजूला महिला मंडळ, एका बाजूला जेंट्स, सगळ्यांनी व्यवस्थित या बाजूला दरवाजा आहे तिथून तर ह्या साईडला आपल्याला मध्ये जायचं आहे आणि महाप्रसादाचा आनंद घ्यायचा आहे. आता आपल्याला प्रसादाचा आनंद समाप्त करायचा आहे.